खरोखर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बदलापूरकरांना पुन्हा एकदा त्या प्रसंगाला सामोरं जावे लागतं आहे. मी बदलापूरकरांना आपल्या माध्यमातून एकच विनंती करीन की शाळा इलिगल आहे की नाही, अनधिकृत आहे की नाही याची पहिल्यांदा तपासणी करा. आपण आपल्या पाल्याला त्या शाळेमध्ये टाकताना आम्हाला आत्ता समजलेल्या माहितीनुसार ही शाळा अनधिकृत आहे आणि अनधिकृत शाळेमध्ये जर आपण आपल्या मुलांना टाकत असाल, अशी जर परिस्थिती आपल्या मुलांवरती जर होत असेल तर ती खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. झालेला प्रकार हा त्या व्हॅनमध्ये झालेला आहे, स्कूल व्हॅनमध्ये. बदलापूरच्या मागच्या चिमुकल्यांच्या प्रकरणानंतर शिक्षण विभागाने कुठेतरी नियमावली आखली होती आणि त्या नियमावलीचं पायमल्ली जी आहे ती झालेली आहे, ती इथे बघायला मिळाली. कारण या स्कूल व्हॅनमध्ये एकही महिला कर्मचारी नव्हती. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यावेळेला सुद्धा असाच प्रकार घडलेला होता. महिला कर्मचारी तिथे नव्हती त्या मुलींना टॉयलेटला नेण्यासाठी. आणि आजही या स्कूल व्हॅनमध्ये जर असे प्रकार होत असतील आणि आपल्या मुली जर सुरक्षित नसतील तर पालकांनी आता ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. झालेला प्रकार खूप घृणास्पद आहे. ह्या प्रकरणाच्या पूर्णपणे पाठीमागे आम्ही लोक आहोत आणि आम्ही ह्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही आहोत. माझ्याबरोबर आपल्या उपनगर अध्यक्ष प्रियंकाताई दामले यासुद्धा आहेत आणि आता त्यांना नुकताच शिक्षण सभापती मिळालेला आहे. त्यामुळे त्या शिक्षण विभागाला पुन्हा धारेवर धरण्यासाठी आम्हाला एक चांगली संधी म्हणण्यापेक्षा चांगलं काम ह्या गोष्टीवरती करता येईल आणि बदलापूरमध्ये आपल्या मुली कशा सुरक्षित राहतील यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.